भाऊ, जलसिंचनाच्या फाईलवरून अजित पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केला असून युतीच्या काळामध्ये पार्टी फंडासाठी जलसिंचनाचे पैसे वाढवले गेल्याचा अजित पवारांनी म्हटलेलं आहे. अजितदादांना 25 वर्षानंतर आता याची आठवण झाली. पण माझ्या माहितीप्रमाणे 1999ला मीच जलसंपदा मंत्री होतो. त्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाचा कुठला निर्णय झाला असावा की पार्टी फंडसाठी एस्टिमेट वाढवून घ्यावं किंवा पार्टी फंडसाठी टेंडर द्यावं असं मला तरी असं आठवत नाहीये. आणि असं होऊ शकत नाही. कारण त्या एखाद्या 100 कोटी जर वाढवायचे असतील तर ते एस्टिमेट कॉस्ट जे आहे आधी ते 1000 कोटी, 1200 कोटी, 500 कोटी असे असायला हवे. त्याच्यानंतर 100 कोटी वाढतील. पण जे काही आहे अजितदादांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. 25 वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली? 25 वर्ष तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं. मग आता तरी माझी विनंती अशी आहे की जनतेच्या माहितीसाठी आपण तुमच्याकडे असलेली फाईल वगैरे आहे ते खुली करावी आणि त्याच्यामधली सत्यता तपासून घ्यावी. अजितदादांचा सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जो त्यांच्यावर आरोप आहे त्याकडनं दुसरीकडे जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिसतो आहे. भाऊ, आपण त्या काळात त्याच खात्याचे मंत्री होते. अजित पवारांनी जो आरोप केला आहे, नेमकी काय वस्तुस्थिती होती? नाही, आता ते फाईल वगैरे कोणती आहे, धरण कोणतं आहे याची काही माहिती नाही. पण त्यांनी नुसता मोगम सांगितलेला आहे असं स्वरूपात. त्यामुळे वस्तुस्थिती समोर आल्यानंतर त्याच्यावर आधी बोलता येईल. अजित पवारांनी याबाबत मराठवाड्यातल्या एका प्रकल्पाचे देखील उदाहरण दिले आहे आणि ती फाईल आजही आपल्याकडे असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणात तरी कारवाई झाली असली तर मोठा अहंकार माजला असता, असे देखील अजित पवारांनी म्हटलेलं आहे. मग याचा अर्थ असा आहे की अजितदादांनी नंतरच्या कालखंडामध्ये याच्यावर कार्यवाही केली नाही. म्हणजे दुसरी बाजू अशी आहे की त्यांना माहिती होतं की याच्यामध्ये गैरव्यवहार आहे, भ्रष्टाचार आहे, तरी तो भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न अजितदादांनी केलेला दिसतोय.